अष्टविनायक गणपतीचे दर्शन एकाच मंदिरामध्ये. दळवी बंधू मसाले यांच्या मार्फत मी पोचलो निंबुरे या गावामध्ये. आणि इथं यायचं कारण म्हणजे श्री रामेश्वर अष्टविनायक गड. तर चला मित्रांनो, या मंदिराची अधिक माहिती जाणून घेऊया आपल्या महाराजांकडून. कृष्णारी, मी हब संतोष महाराज ह्या मठाचं चालक. श्री रामेश्वर अष्टविनायक गड, अष्टविनायक मठ थोडक्यामध्ये म्हणायचं म्हणून गुरुवरे बापूंच्या मार्गदर्शनाखाली चालतोय. पंचक्रोशीतनं मंदिर बांधल्या गेलेलं आहे श्री रामेश्वर अष्टविनायक मंदिर. अष्टविनायक मूर्ती आणि षडभुजा मूर्ती ह्याची स्थापना केलेली 1 वर्ष झालं. आणि दुसरा मुद्दा की 300 दिंड्यांना अन्नदान असतं इथं. 12 गावांना 12 चतुर्थ्या दिलेल्या. भव्य दिव्य चतुर्थीचा कार्यक्रम होतो, कीर्तनाचा कार्यक्रम होतो, हरिपाठाचा कार्यक्रम होतो. एक संकष्टी चतुर्थीला 4 ते 5 हजार पब्लिक असते. अंगारकी चतुर्थीला 9 ते 10 हजार पब्लिक असते. असा विषय आहे ह्या मंदिराचा. आता सर्वसाधारण माणूस सुद्धा अष्टविनायक मंदिराचे दर्शन घेऊ शकतोय. आणि प्रत्येक चतुर्थीला येथे बनते 1000 लिटर शिपी आमटी. ज्या गावाकडे चतुर्थी आहे त्या गावातील प्रत्येक नागरिक येथे सेवेसाठी हजर असतो. आणि या शिपी आमटीची चव वाढवण्यासाठी वापरले जाते ते म्हणजे आपले दळवी बंधू मसाले. होय मित्रांनो, राशींचे हे स्पेशल मसाले आता प्रत्येक गावोगावी पोहोचले आहेत. 3 पिढ्याचा अनुभव, अस्सल गावरान चव, ते म्हणजे दळवी बंधू मसाले. या मंदिरामध्ये आल्यानंतर मन प्रसन्न होतच आणि आपल्या हातून जनसेवा हे सुद्धा घडत असते. बघू शकताय तुम्ही, न थांबता न स्वार्थ बघता लोक इथे काम करत असतात. विशेष म्हणजे ही विना वर्ष झालं अजून खाली टेकलीच नाही. आता दुसऱ्या पातेल्याची तयारी. दळवी बंधू मसाले यांच्याकडे वेगवेगळे स्वयंपाकाचे वेगवेगळे मसाले सुद्धा अवेलेबल आहेत बरं का. स्पेशल इसूर सुद्धा तयार आहे. संध्याकाळ होताच मन प्रसन्न करेल असं वातावरण तयार होतं. कीर्तन सुरू झालंय, चला कीर्तन ऐकू. सर्वांच्या कष्टाने मेहनतीने तयार झाली अशी शिपी आमटी. आपल्या हे कार्यक्रमाची शोभा आपण दळवी बंधू मसाले वापरूनच वाढवावी. यांचा पत्ता आहे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, राशीन. कृष्णारी, आम्ही दळवी मसाला अगदी 5 वर्ष झालं वापरतोय. याची चव आणि टेस्ट 1 नंबर आहे. तुम्ही वापरून बघा. एक वेळेस अवश्य भेट द्या दळवी बंधू मसाला, राशीन.